नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सर्वात प्रथम तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिरगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. यावर्षी संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे, तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत, हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलत असतो, परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असं म्हणतात. म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं. आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तर नारायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो. त्यामुळे मकर संक्रांती अगदी विशेष मानली जाते. इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिने खूप महत्त्वाचे असतात. मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी 10व्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच येत असते. आणि या सणाचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हा सण शक्यतो 14 किंवा 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्यातल्या त्यात 13 किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणं हे क्वचितच कधीतरी घडतं. नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तर तो शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवार 14 जानेवारी 2026 दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ तुम्हाला सांगते. तर बघा, संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तपर्यंत आहे, म्हणजेच 6:20 असणार आहे. आणि हा 3:06 ते 6:20 पुण्यकाळ मानला जातो. याच कालावधीमध्ये तुम्ही दानधर्मही करू शकता. संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचं रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असते, कारण वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे, केशराचा टिळा लावलेला आहे व वयाने कुमारी असून ती बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्ध मोती धारण केले आहेत. वार, नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया. तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या काळामध्ये तर दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे. तर पर्वकालाला मध्ये दान, नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत. तसेच संक्रांतीच्या दिवशी कोरडा शिधा ब्राह्मणाला दान करायचा आहे किंवा गरजूला दान करायचं आहे. नक्कीच संकल्प करावा. देवासमोर बसावं. आपल्या उजव्या हातात पाणी घ्यावं. हळद, कुंकू, अक्षदा, फुलं ठेवावी. तुमचं नाव, गोत्र तुम्ही बोलावं आणि या संक्रांतीच्या निमित्ताने अवचित्त साधून मी माझ्याकडनं जे काही तुम्ही पदार्थ आहे ते तुम्ही दान करताय असा संकल्प करावा आणि ते दान तुम्ही गरजूंना करू शकता. आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत. तर किंक्रांत ही 15 जानेवारी 2026 आलेली आहे.
संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले, म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. पंचांगणात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यक करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता. रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, विद्यादान, श्रमदान, नेत्रदान, यथाशक्ती आपल्याला ही दानं द्यायची आहेत. त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुसतो, काही जण याला बोळकी म्हणतात, काही जण खण म्हणतात. तुमच्या भागामध्ये अशी पद्धत असेल त्याप्रमाणे जर जी आपण सुगड पूजा करतो ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे. त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे. म्हणजेच काय सूर्याला अर्ध द्यायचं आहे. शक्य असेल तर तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं कुंकू, तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते, उत्तम तेजाची प्राप्ती होते, आपले आरोग्य चांगले, सुखर आणि निरोगी राहते. सूर्यापासून मिळणारे लाभ देखील अनेक आहेत. आपल्याला जे काही जीवनसत्व मिळत असतं ते फक्त आपल्याला सूर्यप्रकाशातूनच मिळत असते. तसेच आपण जरी सूर्याला नमस्कार केला दररोज तर आपल्याला चांगल्या आरोग्याची आणि निरोगी आरोग्याची देखील प्राप्ती होऊ शकते. त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा, सूर्याचा मंत्र म्हणा, त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील. तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता. आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडंसं तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केलं तरीही चालू शकतं. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता. आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामे वर्ज्य करायची आहेत. संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे. म्हणजेच काय, घरात वादविवाद करायचे नाहीत, कोणालाही अपशब्द बोलायचा नाही, शिव्या शाप द्यायचे नाहीत. उलट सगळे जणांशी मिसळून राहायचे आहे. आनंदाने साजरा करायचा आहे हा सण. सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे. तिळगुळ घ्या आणि मग गोड गोड बोला असं म्हणायची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळत असते बरं का. त्यामुळे आपण तिळगुळ घेऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरात उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करत असतं आणि याच मुख्य कारणांमुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष, गवत तोडणे ही कामे सुद्धा टाळायची आहेत. कोणत्याही झाडाची हानी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तसेच गाई म्हैशीची धार काढणे हे सुद्धा वर्ज्य सांगितले आहे. त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध दुभती जी जनावरे असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत. आदल्या दिवशीच तुम्ही धारा काढू शकता आणि ज्यांना शक्य नसेलच त्यांनी त्या दिवशी काढल्या तरीही चालतील, कारण सगळे नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस. त्यामुळे आपण हवं तेवढं जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करा. त्याचबरोबर या दिवशी दात घासणे सुद्धा वर्जन सांगितले आहे. परंतु आता हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोणच पाळणार नाही. ज्यांना पाळायचं असेल त्यांनी पाळू शकता. म्हणजेच काय, दात नाही घासायचे. तरी आपण जे आता हल्ली बाजारामध्ये माउथ वॉशर्स मिळतात त्याने सुद्धा आपण आपले दात स्वच्छ करू शकतो. आणि ज्यांना शक्यच नाही तर त्यांनी हा नियम नाही पाळला तरी पण चालेल. या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचं आहे. तर अशा प्रकारे मी आत्ता जी काही कामं सांगितली ती आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ज्य करायची आहेत. त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग
म्हणजे सुगड पूजन. या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करण्याला हे खूप महत्त्व आहे, ज्याला काही जण सुगड म्हणतात, बोळकी म्हणतात, खण म्हणतात. तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची 5 सुगड म्हणजे 1 खण असं पूजायचं असतं. म्हणजे घरातल्या एका सुवासिनीने 5 सुगड असतात. तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी 5-5 सुगड आपल्याला पूजायचे आहेत. त्या सुगडामध्ये ओवसा भरून त्याची पूजा केली जाते. मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे. त्यामुळे या सणामध्ये शेतामध्ये जी पिकं पिकतात असतात ती आपल्याला या सुगडामध्ये भरायची असतात. मग त्यामध्ये गव्हाच्या लोंब्या, ज्वारीचं कणीस, हरभऱ्याचे घोटे, हरभऱ्याचे घाटे, घेवडा, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, ऊसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, बोरं, पेरूचे तुकडे, तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ ओवस्यामध्ये भरले जातात आणि त्याची पूजा केली जाते. तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. तर असा सगळा ओवसा सुगडांमध्ये भरून ज्याची पूजा केल्यावर हा सगळा ओवसा एखाद्या नवीन कापडाने झाकून ठेवला जातो. आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकासाठी बोलावतात तर त्यांना हे एक सुगड वाण म्हणून दिलं जातं. किंवा मग जो ओवसा आहे तर तो ओवसा त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वाण असे म्हणतात. आणि हे सर्व वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात. मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे, कारण या दिवशी महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम कधीही करू शकता, ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात, एकमेकींना वाण देतात, तिळगुळ देतात. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणतात. काही जण वेगळ्या भेटवस्तू पण देतात. तर तुम्हाला हा कार्यक्रम 14 जानेवारीपासून ते रथसप्तमी आहे तर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करू शकता. संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा करतात. या हवामानामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या, फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते, कारण संक्रांत येते हिवाळ्यात. त्यावेळी थंडीचे प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे आपल्याला शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो. त्यामध्ये तीळ, गूळ हे उष्ण देणारे पदार्थ आहेत. त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्यांचा समावेश आवर्जून केला जातो. बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त आहे. त्यामुळेच भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी. तसेच या दिवसात फळं आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात. त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी तयार करत असतो. नवीन हंगामात असलेल्या सर्व फळभाज्या, पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जाव्या यामागचा हा हेतू असावा. तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं. जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातलेत तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं. म्हणजेच थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होत असतं, कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो. त्यामुळे आपण या दिवशी काळे कपडे घालणं चांगलंच आहे. फक्त लक्षात ठेवा, प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवी परिधान केलेले असते तो रंग आपण घालायचा नाही. तर यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकून सुद्धा घालायचे नाहीत. संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा साडी घालायची नाही. डोक्यात पिवळ्या रंगाची फुलं घालायची नाहीत. थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्जच करायचा आहे. हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे. मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान लहान होत जाते.
मकर संक्रांतीच्या सणाला नववधूने हलव्याचे दागिने घालून जावं, तसेच त्याला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. म्हणजे जर तुमच्या मुलीची लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल, तिच्यासाठी माहेरहून ओवसा पाठवला जातो. त्यामध्ये साडी, सर्व शृंगार साहित्य, तिळगुळाचे लाडू असे पदार्थ किंवा हे सर्व साहित्य तुम्ही पाठवू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिळवा करू शकता, तिला हरव्याचे दागिने घालू शकता, सर्वांना हळदी कुंकासाठी बोलवू शकता. तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर हळदी कुंकासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकाची डबी किंवा हळदी कुंकाच्या ज्या छोट्या छोट्या डब्या मिळतात त्यासुद्धा तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. पाकिट असतात तर ही हळदी कुंकूची भेट आपण त्यांना वाण म्हणून भेटवस्तू देऊ शकता. तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि किंक्रांतीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात 5 वर्षापर्यंत त्यांना बोरन्हाण घातलं जातं. या दिवशी लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालून, हलव्याचे दागिने घालून चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, गाजर, त्याचबरोबर छोट्या गोळ्या, छोटी बिस्किटे हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेट देखील टाकायला विसरू नका. बोरना किंवा लूट असेही त्याला म्हणतात. बालकांच्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते. अशा प्रकारे बोरन्हाण तुम्ही किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ मला बनवू वाटतील यासाठी तुम्ही भरभरून सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे.